माझं काय जातंय? मला तर परवा मोदींनी डोळा मारलेलाच आहे. मला तर मारलाय डोळा, पण मी नाही जाणार. माझा महाराष्ट्र माझ्या डोळ्या देखत लुटला जात असेल तर मोदीजी तुम्हाला नकली संतान म्हणताय तुम्ही, त्या शिवसेना प्रमुखांच्या पुत्राचा इंगा तुम्हाला मी दाखवतो. आणि तुम्हाला माझ्या भवानी मातेचं तेज काय असतं ते सुद्धा दाखवतो. तुम्ही जय श्रीराम म्हणता, आम्ही जय श्रीराम म्हणतो. या सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानामध्ये त्यावेळेला मला वाटतं राम मंदिरासाठी विटा जमवण्यासाठी इकडे प्रमोद महाजन आणि शिवसेना प्रमुखांची सभा झाली होती ना. मग तुम्ही काय शिकवताय आम्हाला राम मंदिरामध्ये शिवसेनेचे योगदान काय? अरे प्रमोद महाजन जरी आज असते ना तर मोदीजी तुम्ही दिसला नसतात. आमचा एक अस्सल मराठी माणूस तिकडे पंतप्रधानपदी बसला असता. पण राम मंदिर म्हणून तुम्ही जे काय मिरवताय, राम मंदिर तुम्ही केलं नाहीत. उद्धव ठाकरे राम मंदिराच्या वेळेला आले नाहीत, म्हणजे राम मंदिर रामाचा अपमान केला. तुम्ही काय मुहूर्त काढत बसता? तुम्ही द्याल तो मुहूर्त, नाही मानत मी. मी मुख्यमंत्री होण्याच्या आधी सुद्धा राम मंदिरात गेलो होतो आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा गेलो होतो. पण मला नाही आठवत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कधी गेले होते. नाही, एवढी माहिती माझ्याकडे नाहीये. पण राम मंदिराचं तुम्ही घेताय. पण ज्या दिवशी राम मंदिराचा मुहूर्त झाला त्या दिवशी आपण कुठे होतो? नाशिकच्या काळाराम मंदिरात. आणि या काळाराम मंदिराचं एक ऐतिहासिक महत्व आहे. या काळाराम मंदिरात आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा राम माझा सुद्धा आहे आणि मंदिरात जाण्याचा अधिकार माझा देखील आहे म्हणून तिकडे जाऊन आंदोलन केलं होतं. याचं कारण आज जे हे बुरसटलेले गोमूत्रधारी आहेत, जे स्वतःला हिंदुत्ववादी हिंदू समजतायत, हे बुरसटलेले गोमूत्रधारी, हे हिंदुत्व आमचं नाहीये. त्यांनीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवेश रोखला होता. आणि ज्या बुरसटलेल्या गोमूत्रधारेनी संत तुकारामांच्या गाथा बुडवल्या होत्या, तेच बुरसटलेले गोमूत्रधारी आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान सुद्धा बदलायला मागतायत. 400 पार म्हटल्यानंतर तुम्ही जो जल्लोष केला की तडीपार, कारण 400 पार का व्हायचं यांना? समोर विरोधक नकोय. जे हिटलरनी केलं होतं, जे पुतीननी केलं. आता पुतीनच्या इकडे निवडणूक झाली, 98% मतदान पुतीनला झालं. 98%. काय बोंबळला तुम्ही? सगळे विरोधक तुरुंगात टाकून दिले. काही जण तुरुंगात मेले, काही जण रहस्यमयरित्या मृत्यू झाला. पण आम्ही निवडणूक घेतली की नाही? 98% लोकांनी मतं दिलेत आम्हाला. ही अशी निवडणूक तुम्हाला उद्या पाहिजे? आज जे काय आम्ही बोलतोय, पोट तिडकीने मी बोलतोय. का मी आलो? कारण खैरेंसारखा एक निष्ठावान माणूस आज पुन्हा एकदा ताकदीने उभा राहिलेला आहे. जाऊ शकत होते ना, खैरे जाऊ शकत होते, अंबादास जाऊ शकत होते, घोडीले जाऊ शकत होते, कितीतरी लोक इकडे बसले ते जाऊ शकत होते. काय त्यांना खोके मिळाले नसते? बरोबर आहे, गद्दारी विकत घेता येते पण निष्ठा विकत घेता येत नाही. ती रक्तात असावी लागते. आमच्या रक्तात निष्ठा आहे. आणि बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान, एक साधा दलित कुटुंबात जन्मलेला माणूस, गरीब माणूस एवढा बुद्धिमान होऊ शकतो. आणि त्यांनी लिहिलेलं संविधान आम्ही पाळायचं, हे यांच्या बुरसटलेल्या मेंदूला झिंझिण्या आणणार आहे. हे म्हणून यांच्या झिंझिण्या आणल्यात. महाराष्ट्राचा आकाश आहे, हे संविधान बदलायचंय. आणि ही चाल, ह्या काही मला स्वप्न पडलं म्हणून नाही मी बोलत. त्यांच्याच काही खासदारांनी, आमदारांनी, माजी काही लोकांनी हे सगळं बिंग फोडलेलं आहे. आणि त्याच्यासाठी आपण लढतोय. म्हणून तर योग्य वेळेला मशाल आपल्या हातामध्ये आलेली आहे. योग्य वेळेला आलेली आहे. चोराच्या हातात धनुष्यबाण दिलंय आणि तुमच्या हातामध्ये मशाल आहे. ही मशाल ही आई जगदंबेची आहे. ते सगळे नाचतात ना गोंधळ घालताना सुद्धा, तसा हा गोंधळ मांडायचा होता. हा गोंधळ मांडायचा आहे. सगळ्या देवदेवतांना सांगायचं या गोंधळाला या. आणि देशाने खरं ठरवायला पाहिजे. मोदीजी, तुम्ही जे मला परत परत तुम्हाला का सांगतोय? कारण काँग्रेसचे कोणतरी एक जे पितृदा
त्यांनी का सगळ्यांची पित्र खाली आणली मला माहिती नाही. हा याच्यासारखा दिसतो. अरे दिसत असेल, तुझं काय जाते. पण ते बोलल्यानंतर काँग्रेसने त्यांना काढून टाकला. मग आता मला भाजपला विचारायचंय, मोदी शिवसेना प्रमुखांनी माझ्या माचा अपमान करतायत. मी पितृदेव भव, मातृदेव भव, गुरुदेव भव मानणारा संस्कार झालेला माणूस आहे. माझ्यावरती माझ्या आई वडिलांचे संस्कार आहेत. मोदीजी, कदाचित तुम्ही जन्म झाल्यापासून एवढे देशसेवेत मग्न झाला असाल की तुमच्या आई वडिलांनी तुमच्यावरती संस्कार करायला वेळच मिळाला नसेल. पण तुमची जी भाषा आहे ती पंतप्रधान पदाला शोभेशी नाही. ती तुम्ही माझ्या देशाची आबरू घालवताय संपूर्ण जगामध्ये.